तर मित्रांनो 2 घंटे हिंडल्यानंतर घामाझोखील सगळे थकल्यानंतर रूम भेटल्या। आता अजून एक गोष्ट, तुम्ही जर जगन्नाथपुरी येत असाल तर आठवणीने बुकिंग करून या, इथं आल्यावर लय हिंडा लागते। भाऊची कंडिशन पाहून घ्या। खूप थकलेलो आहे भाऊ, रूम पाहू भाऊ। यायचं असेल तर पहिलेच बुकिंग करून यायची आणि आम्हाला भेटली, एवढी दगदग केली पण एक नंबर रूम भेटली, बेस्ट रूम भेटली, बेस्ट। हे 3 पोरं लोळता इथं, पोराचे हाल तर तुम्हाला माहीतच असतात। आणि मित्रांनो, तर हा आहे आमच्या रूमचा व्ह्यू फायनली। तर मित्रांनो, आपण निघलोय आता दर्शनाला। सगळे मस्तपैकी रेडी झालेत। 3 घंटे काय पापड बेललेत, कसे बेललेत ते फक्त आम्हाला माहिती आहे। सगळ्यात जास्त एफर्ट्स भाऊनी घेतलेत। शेवटी अध्यक्ष पुढे, या अध्यक्षाच्या याच्या खाली प्रक्रियेखाली फायनली भेटली रूम। अध्यक्षांनी सगळ्यात शेवटची आंघोळ केली आणि त्याच्यामुळेच लेट झालं। जय जगन्नाथ। इतकी गर्दी आहे तुम्हाला सांगू नाही शकत। आणि इकडं सगळीकडे होळी चालू आहे, तुम्ही बघू शकता होळी कशा प्रकारे चालू आहे। आपले जगन्नाथपुरीचे दर्शन झालेले आहे, खूप सुंदर दर्शन झाले। तिरुपती बालाजी सारखीच गर्दी, त्याच्यापेक्षा जास्त गर्दी म्हटलं तरी चालेल। त्याच्यानंतर लोटालाटी धक्काधुक्की आहे, पण भाई एक नंबर बाप जे म्हणतात ना, 4 धाम ज्याला, खरंच खूप भारी दर्शन झाले। आनंद बाजारमध्ये जो प्रसाद भेटतो तो पण आम्हाला भेटला, खूप सुंदर आहे। आता चाललो आम्ही जेवायला, बघू जेवण कसं भेटते, नंतर पुन्हा फिरायला जायचं आहे। तुम्हाला लवकरच अपडेट देतो। आजपर्यंत फ्लॅग फक्त मूवीमध्ये आणि रील्समध्ये बघितला होता, आज डोळ्यांनी बघा तुम्हीच। सीमा मंदिर, हे दादा काहीतरी माहिती सांगतायचं, ऐकून घ्या। बोलो। ये मासी का घर है, मासी मंदिर है। जगन्नाथ जी जब भी रथ यात्रा निकल रहे हैं, उधर पोट पिठा खा के मासी घर से मंदिर को गए। अच्छा, चला पुढचं मंदिर बघू आता। गुंडीचा मंदिर है, जगन्नाथ जी का जन्म स्थान है। रथ यात्रा को जगन्नाथ जी मंदिर से निकल गए, यहाँ मंदिर से आइए, यहाँ 10 दिन रुकना है, फिर 10 दिन के बाद बावड़ा यात्रा शुरू होगा, लौट के मंदिर चला जाएगा। आणि माहिती अशी पण भेटली की हे मंदिर कोविडपासून बंद आहे। रथयात्रेच्या वेळेस हे मंदिर 10 दिवस ओपन असते। यहाँ सोनार गौरंग ये सही है, जगन्नाथ जी चैतन्य देव और गोपाल को सोना में बना के वहाँ बैठ के रखना है। अच्छा, मतलब ये जो मूर्ति है पूरी गोल्ड की है? पूरा गोल्ड, पूरा गोल्ड। ठीक। 3 मंदिर चांगले झाले। बेडी हनुमानची स्टोरी तर तुम्हाला माहीतच आहे, आत गेलं की मंदिर दाखवतो। आहे बेडी हनुमान, तुम्ही मागचं मंदिर बघू शकता। इथं अजून एक विषय असा बघितला मी की धागा बांधायचा किंवा झेंडा घ्यायचा किंवा काय पण, ते बळजबरी तुमच्या हातात देणार आणि नंतर बोलणार एवढे द्या तेवढे द्या। तर असं काहीच करू नका, जे आहे ते तुम्हाला वाटलं तर घ्या, नाही तर नका घेऊ। त्यांनी बळजबरी केली तर सरळ सांगा की नको आहे आम्हाला। इसकी क्या स्टोरी है भैया? इसका स्टोरी है, जगन्नाथ जी का पिसी घर है। अच्छा, पिसी घर में, पिसी का घर है। यहाँ पिसी घर के एक साल में 21 दिन जात होता है, चंदन जात। अच्छा, इसीलिए उसको चंदन सरोवर बोलते हैं। चंदन सरोवर बोलते हैं। चंदन सरोवर। अच्छा। यहाँ 21 दिन जाना आना करेगा जगन्नाथ जी। 21 दिन? 21 दिन। अच्छा। अक्षय तृतीया के शुरू। अच्छा, अक्षय तृतीया के 21 दिन जाना आना करेगा। अक्षय तृतीया के दिन? हाँ। अच्छा। ठाकुर बैठेगा। अच्छा, शाम को आके हाँ। फिर जल का अंदर में घूमेगा, डोंगा में हाँ ऐसा बना हुआ है। हाँ, ऐसा ही बना के फिर वहाँ रात में लौटेगा मंदिर। अच्छा। 21 दिवस जगन्नाथ भगवान हे जाणं येणं करतात आणि हे मंदिर आहे आणि याला प्रदक्षिणा करतात या सगळ्याला। मित्रांनो, आपण आलो आहे गुप्त वृंदावन। जसं आपल्याकडं मथुरा वृंदावन आहे तसं इकडं गुप्त वृंदावन म्हणून आहे। 10 रुपयाचं तिकीट काढल्यानंतर तुम्ही आल्यावर असं बघू शकता, खूप सुंदर मूर्ती जगन्नाथ भगवानची।
रामेश्वरची मूर्ती तुम्ही जर कधी जगन्नाथपुरी आले तर आठवणीने गुप्त वृंदावन म्हणून एक जागा आहे, तिथं नक्की भेट द्या. भारी बनवलं आहे, म्हणजे 10 रुपये तिकिटाच्या मानाने, आणि मेंटेन पण खूप सुंदर केलं आहे. पुरीमधलं ओंकारेश्वर मंदिर, जगन्नाथपुरीमधलं. हर हर महादेव.